मंडळी, हे बघा आम्ही मातीची चूल बनवणार, गॅस सारखी वट्टा बनवून चिखल करून घेतो तर पाणी टाकून. शेतातली माती माझी आजी पण मला मदत करते, शिकवते. ऊन असल्यामुळे पाणी पण भरपूर जिरतय. बघा मी अजून चिखल बनवायलो, चिखल जरा कमी पडलाय त्यामुळे आधी आम्ही वटा बनवून घेणार. नंतर कोरून घेणार. आधी प्लेन वटा करून घेणार, चव बाजून सारखा गॅस सारखा, आणि मग नंतर चूल पाडणार, कोरून घेणार. करावं लागेल. तेवढं टाकून द्यायचं, देऊन सोयी टाकली पण टाक, चल भिजव. ऊन असल्यामुळे लगेच चिखल सुकून चाललाय. आमच्या गावाकडे ह्याच पद्धतीच्या चुली बनवतात, कारण नवीन ना कोणाला ह्या चुली बनवता येत नाहीत. आता वरता पण व्यवस्थित झाला, त्याला पिन बनवायचंय. वटा चव बाजून सारखा झालाय, त्याला प्लेन बनवायचंय. ही आयडिया खूपच सोपी, पण ती कोणाला लवकर जमत नाही. आम्ही 5 ते 6 टोपल्या माती घेतली होती आमच्या शेतातली. माती लागली दिसायला, एवढीशी पण माती भरपूर लागली. साफ करून बरोबर ह्या साईडनं बरोबर आहे का? वटा सुकून झालाय बघा, खुरप्यानं निशाण करून घेतलंय. खुरप्यानं कोरून घेते चूल. ती निशाण केली तेवढीच जागा कोरून घ्यायची. ती पूर्ण माती कोरून काढून साईडला घ्यायची. वटा सुकलाय त्यामुळे माती जाम झाली. खुरप्यानं व्यवस्थित टिकते ते, त्याच्या साह्यानं पटापट दिल्ली होऊन निघते. होत आली आता. ह्या साईडला पण कोरून घ्यायची. बाजूला मस्त केळी, हे हिरवीगार शेती, मस्त वातावरण आहे. अजून किती चिखल निघलाय आता कोरल्यामुळं.
तो सगळा वाया जाईल आता. पूर्ण साईड गोल साईड करून कोरून घ्यायची. पूर्ण गोल करून झाली की त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आधी कोरायला लागते. अलीकडा भाग कोरून झालाय बघा. आता ते साईडचं होल कोरून घेते. आतमधून होल पाडून घ्यायला लागते. जी ह्या साईडनं जाळ लावला की तिकडनं पण जाळ येतोय. दूध तापवायला याला मस्त सोपं जाते, भात वगैरे शिजवायला. त्यामुळं ते कोरून घ्यायचं. आतमध्ये पण होल पाडायला लागते त्याच्यात. तो जाळ ह्या साईडला लावला की त्या साईडनं निघतोय. त्यामुळे तिथला चिखल काढून घेते मी हाताने. तो पण लास्टपर्यंत कोरून घ्यायचा आहे. पूर्ण होल कोरून घ्यायचं आहे. ह्या साईडनं पण कोरून घ्यायचंय. मधातनं होल पडलं पाहिजे. शेवटपर्यंत कोरायला लागल. त्यामुळे चिखल निघतोच आहे अजून. मग खुरप्यानंच करते. खुरप्यानं लास्टपर्यंत खुरपे होते तर चिखल निघतोय खुरप्यानं व्यवस्थित. हातानं तसा हाताने निघत नव्हता, खुरप्याने व्यवस्थित निघलाय बघा. भरपूर चिखल त्याच्यातला पण बाहेर काढलाय मी. पण छोटा गॅस सारखं चालूच आहे. सुकल्यामुळं चिखल पण घट्ट झालाय. त्यामुळं लवकर निघत नाही. मी हळूहळू काढून घेते. माझी आजी पण मला थोडी मदत करू लागत होती. आजी मला सांगते आता. आजीने मला कोरायला आणून दिले बघा. त्याने व्यवस्थित कोरतंय आता. खोलपर्यंत कोरून झालंय. चूल बघा पूर्ण तयार झाली. चुलीला पाणी लावून मी सारून घेते. मस्त चोपडी होते पाण्यानं. व्यवस्थित चव बाजूला सारून घेतले. ती प्लेन झाली. आता तिला एक दिवस पूर्ण सुकायला लागलाय, कारण की मोठी होती आणि पूर्ण मातीची असल्यामुळं तिला ऊन एक दिवस ऊन लागून सुकल्यामुळं नंतर सारून घेते बघा. साईडला आता पाणी लावून सारून घ्यायला लागते. म्हणजे ती फुटत नाही लवकर, उलट पण नाही. सारखं पाणी लावून कलर करून घेतलाय मी. एक दिवस वाळल्यानंतर व्हाईट कलर दिलाय मी बघा. कलर दिल्यावर किती खूप सुंदर दिसते. एकच नंबर दिसायला बघू शकताय. एकदम छान. पूजा करणार आणि नंतर पेटवणार.